आज दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी संगमनेर शहरामध्ये भागवत धर्म चिंतनी वारकरी समाज परिषद आयोजित परिसंवाद श्री विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाज जनसखा समाज रंगार गल्ली संगमनेर येथे पार पडला। याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात महासंगम न्यूज सोबत। महासंगम न्यूज, खुलासा सत्य असत्याचा। भागवत धर्म चिंतनी वारकरी समाज परिषद, खरं तर ह्या परिषदेची गरज संगमनेरला अतिशय निकडीची होती आणि आज ती परिषद संगमनेरमध्ये अतिशय ताकदीने, अतिशय संख्येने आणि कंटेंटच्या बाबतीत, अर्थाच्या बाबतीत, आशयाच्या बाबतीत खूप उच्चस्तरीय अशी या ठिकाणी हे मंथन झालेलं आहे। संत चळवळ आणि संत विचार नेमका काय आहे, नामदेवरायांनी हा विश्वात्म विचार आपल्याला दिलेला आहे। संत ज्ञानेश्वर महाराज ईश्वाचे अर्थ गातात, पैसादानाच्या रूपाने हे ईश्वाचे अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या समोर ठेवलेला आहे। आणि हा सगळा विचाराचा परिपाक, वारकरी संप्रदायाच्या विचाराचा परिपाक हा आपल्याला आपल्या संविधानामध्ये त्याचं रिफ्लेक्शन दिसत आहे। आणि हे रिफ्लेक्शनच संविधानाची कृतीपुस्तिका आहे। त्यामुळे आपण त्या संविधानाचे पाईक आहोत, त्या विश्वात्म धर्माचे आपण अनुयायी आहोत, त्या पसायदानाचे, ईश्वाच्या अर्थाचे आपण चाकर आहोत। आणि असा हा सगळा विचार घेऊन वारकरी संप्रदाय या ठिकाणी फुलला, नांदला, परिपूर्ण झाला आणि त्यांनी इथल्या समाजाला धष्टपुष्ट केलं, वैचारिकदृष्ट्या बलिष्ठ केलं। एखादा राजा क्रांती करतो, परिवर्तन घडतो, समाजामध्ये जेव्हा परिवर्तन घडवतो त्याच्या मागे वैचारिक अधिष्ठान असतं। संतांनी ही 400 वर्ष भूमी परिपुष्ट केली आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी राजे शिवाजी जन्माला आले। त्यामुळे ही भूमी वारकऱ्यांची आहे, ही भूमी संतांची आहे आणि ही भूमी सामाजिक समतेची आहे, सर्व समभावाची आहे। कारण सर्व समभाव सांगितलेला आहे आपल्याला माऊलींनी, सर्वाप्रती समभाव। नामदेवराय तर त्याच्याही पुढे जाऊ म्हणतात, पूर्णपणे नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत। खरं तर ही सहकाराची मूर्तमेढ आहे। नामदेवांनी सहकाराचा मूलमंत्रच हा सांगितलेला आहे। त्यामुळे ही परिषद आज खूप चांगल्या संख्येने आशयपूर्ण अशी, आणि हे सगळे मान्यवर आज या ठिकाणी आले होते, त्या मान्यवरांनी हा सामाजिक समतेचा विचार रुजवण्याचं जे हाती कंकण बांधलेलं आहे, या अशा परिषदा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता होणार आहे। संगमनेरला तिची सुरुवात झाली, कोल्हापूरला ती परिषद आहे, अशीच परिषद कोल्हापूरला होईल, अशीच परिषद आपण लगेच याच्या इचलकरंजीला होते आहे। आणि अशा परिषदांची एक मालिका, आणि तो वारकरी संप्रदायांचा विचार, परिपुष्ट विचार, आशयपूर्ण विचार, समतापूर्ण विचार लोकांमध्ये कसा जाईल अशा दृष्टिकोनातून आम्ही या निमित्ताने प्रयत्न करत आहोत। धन्यवाद। आदरणीय हरिभक्ती ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे जोरदार की ज्यांच्या एक काठीवरी राहिलेले हरिभक्ती राजाभाऊ आवसाद आणि डॉक्टर बालाजी जाधव सगळे पुरोगामी वारकरी संप्रदायाची माणसं म्हणजे सच्चा खरा जो वारकरी संप्रदाय आहे, समता, बंधुता, न्याय, शांती आणि अद्वेष्ट, अदांभिक, अनिंद अशी जी गीतेचं तत्वज्ञान जे आहे, समतेचं आणि शांतीचं, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममोहो निरअहंकार समदुःख सुभक्षण, ही गीतेने जगण्याची घटना दिलेली अखिल मानव जातीला विश्वाच्या कल्याणाचा मार्ग, विश्वाच्या कल्याणाचा
धर्म जाती हे ज्याच्या त्याच्या ईश्वराप्रमाणे आणि धर्माप्रमाणे ज्याला त्याला जगण्याची संधी देणारा म्हणजे जगातला एकमेव संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि त्या संप्रदायाचं या निमित्ताने आज संगमनेर शहरामध्ये या आदरणीय हरिभक्त आणि श्याम सुंदर महाराज सोपनर आणि वारकरी मंडळी हा जो भागवत धर्म चिंतनी चिंतनिकेचा एक परिसंवाद किंवा चर्चा आपण त्याला संत संघ म्हणूया अशा प्रकारे आयोजित केला. मलाही येण्याची संधी मिळाली. यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री सकळ धर्मांचे कारण नामस्मरण हरी कीर्तन दया क्षमा समाधान संत साधिते निज धर्म हा चोखडा. म्हणून वारकरी संप्रदाय जगातील सर्व धर्मांना जगवणारा सर्व अवघ्या जगाला कल्याण देणारा आणि शांतता देणारा संप्रदाय आहे. हा संप्रदाय पुढे पुढे असाच कालही होता आजही आहे आणि उद्याही राहील असं सर्वांनी मत व्यक्त केली. या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आज संगमनेर येथे नामदेव शिंपी समाज भवनामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची भागवत धर्मचिंतनी वारकरी समाज परिषद संपन्न झालेली आहे. आणि या वारकरी परिषदेमध्ये महाराष्ट्रातील जे दिग्गज कीर्तनकार आहेत, वारकरी संप्रदायाकडे ज्यांना आधारभूत म्हणून पाहिलं जातं अशा दिग्गज मंडळींचं मार्गदर्शन आम्हाला भेटलं, संगमनेर वासियांना भेटलं. हे निश्चितपणे आमच्या जीवनातला अत्यंत मोठा भाग्याचा क्षण आहे. या वारकरी धर्मचिंतन परिषदेचे उद्घाटन होते राष्ट्रीय कीर्तनकार गुरुवर्य हरिभक्तपरायण माऊली महाराज वाबळे यांनी सुद्धा आपल्या उद्भवत्या वाणीमधून आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं. त्याबरोबरच ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार हरिभक्तपरायण राजाभाऊ महाराज यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आम्हाला समजावून सांगितली. त्याबरोबरच कैकाडी मठाचे रामदास महाराज कैकाडी यांचे पुत्र आणि कैकाडी मठाचे विश्वास असणारे हरिभक्तपरायण भारत महाराज कैकाडी महाराज जाधव यांनी सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आम्हाला समजून सांगितली. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर काय तर धन्य हजेरीनं झाली संतांचे दर्शन अशा पद्धतीने या सर्व संत मंडळींचं दर्शन आम्हाला झालं. त्यांचं मार्गदर्शन लाभलं. इंधन अंकाचे संपादक असणारे सचिनजी परब सर यांनी सुद्धा आपल्या उभवत्या शैलीमध्ये आम्हाला संप्रदाय समजून सांगितला. हरिभक्तपरायण श्यामसुंदर महाराज सोहळा यांनीही सांगितलं. यामुळं जे आयोजक आहेत ते सर्व आयोजकांचे विशेषतः राजाभाऊ अवसर आणि रजतदादा अवसर यांचे आम्हा सर्व वारकऱ्यांमार्फत सर्व कीर्तनकारामार्फत आम्ही आभार मानतो. आणि अशा पद्धतीची चिंतन परिषद महाराष्ट्रामध्ये सगळीकडे व्हावी आणि जे कुशल वारकरी झालेला आहे ते दूर व्हावं एवढीच अपेक्षा धन्यवाद. रामकृष्ण. अशाच नवनवीन अपडेटसाठी महासंगम न्यूज नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.